तुम्ही आज सेमिनारला आलात आणि मुलाचं मार्गदर्शन करत, तर तुम्ही पुढे पिढीने काय करावं, आरटीआयचा कसा वापर कसं लोकांसाठी उपयोगी पडेल त्याची तुमची थोडी माहिती आहे. माहिती अधिकार कायदा हा घटनेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून नागरिकाला मिळालेला कायदा आहे आणि या कायद्याचा वापर प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीने करणं काळाची गरज आहे. आज प्रशासनात जनतेचा जो पैसा आहे, शासनाच्या तिजोरीत जो जनतेचा पैसा आहे, या पैशाचा हिशोब मागण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. आजच्या तरुण मुला मुलींनी प्रत्येक शाळेत हा कायदा शिकवणं काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याचा वापर केला पाहिजे. हा कायदा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून आपल्याला मिळाला आहे आणि देशाची जर प्रगती करायची असेल, आपला देश जर भ्रष्टाचार मुक्त आपल्याला करायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा. प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हा कायदा या देशात लागू झालेला आहे आणि नागरिकांनी जास्तीत जास्त माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त माहिती जनतेसाठी खुली करावी. अजून एक महत्वाचा विषय, मागच लोकसभेमध्ये हा विषय मांडला गेला होता. PM केअरचे पैसे जे कोविडच्या टायमाला लोकांनी जनतेने भरलेले आहेत, फुलाची मागणी बघून मदत केली. बऱ्यापैकी बिझनेसमॅन वाल्यांनी करोडो अब्जोचा खेळ आहे तो. त्यांनी ते दुखून लावलं, लक्ष दिलं नाही की ते लोकसभेच्या आता येत नसल्यामुळे सांगितलं. ते यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता PM केअरचा निधी शासन हा माहिती अधिकारात खुला करण्यास नाकार देत आहे. शासनाला जर आपली भूमिका पारदर्शकतेने आणि स्पष्टपणे मांडायची असेल तर शासनाने PM केअर्सची जनतेसाठी खुला करणं आवश्यक आहे. नाहीतर जनता रस्त्यावर उतरून याचा जाब विचारू शकते. माहिती अधिकारात जरी माहिती दाखवली नाही, परंतु या कायद्याचाच मूळ उद्देश जिथे भ्रष्टाचार होतो तिथे माहिती अधिकार कायदा लागूच होतो. पंतप्रधानांनी सुमोठोने स्वप्रेरणेने ही माहिती खुली करणं काळाची गरज आहे. धन्यवाद साहेब, मुळाचा वेळ दिला, मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.